दुसरा राजे अध्याय 11 अहजाची आई अथल्या हिने आपला पुत्र मेला आहे असे पाहिले तेव्हा तिने उठून सर्व राजवंशाचा संहार केला। तरी योराम राजाची कन्या व अहजाची बहीण यहोशेबा हिने अहजाचा पुत्र योवाश यास त्या वधावयाच्या राजपुत्रातून चोरून नेले आणि त्यास व त्याच्या दाईस बिछाने ठेवण्याच्या कोठडीत छपवून ठेवले। अथलेच्या दृष्टीआड त्यास केल्यामुळे त्याचा वध झाला नाही। यावर परमेश्वराच्या मंदिरात त्याला 6 वर्षे तिच्याजवळ लपवून ठेविले होते। इकडे अथलेने देशावर राज्य केले। 7व्या वर्षी यहोयादाने हुजरे आणि गार्दी यांच्यातल्या शतपतीस बोलावू पाठविले। त्यास परमेश्वराच्या मंदिरात आणून त्यांच्याशी करार केला आणि त्यांच्याकडून आणभाग करवून त्यास तो राजपुत्र दाखविला। त्याने त्यास सांगितले, तुम्हास करावयाचे ते हे, जे तुम्ही शब्बात दिवशी येत असता त्या तुम्हातल्या 1/3 लोकांनी राजमंदिरावर पहारा ठेवावा। 1/3 लोकांनी सूरवेशीवर पहारा ठेवावा आणि बाकीच्या 1/3 लोकांनी पहारेवाल्यांच्या मागे वेशीत राहावे। या प्रकारे तुम्ही मंदिराचा बंदोबस्त ठेवून नाकेबंदी करा। शब्बात दिवशी तुमच्या ज्या 2 तुकड्या कामावरून जात असतात त्यांनी राजाभोवती राहून परमेश्वराच्या मंदिराचे रक्षण करावे। तुम्ही सर्वांनी हत्यारबंद होऊन राजाभोवती जमावे। कोणी पहाऱ्याच्या आत आला की त्यास मारून टाकावे। राजा आत बाहेर जाईल तेव्हा तुम्ही त्याचबरोबर असावे। यहोयादा याजकाने केलेल्या हुकुमाप्रमाणे त्या शतपतींनी केले। शब्बात दिवशी जे लोक कामावर यावयाचे होते व जे कामावरून घरी जावयाचे होते ते सर्व घेऊन ते यहोयादा याजकाकडे आले। तेव्हा दावीद राजाच्या बर्चा व ढाली परमेश्वराच्या मंदिरात होत्या त्या याजकाने शतपतीस दिल्या। ते पहारेवाले हाती हत्यारे घेऊन मंदिराच्या दक्षिण कोपऱ्यापासून उत्तर कोपऱ्यापर्यंत वेदीच्या व मंदिराच्या जवळ राजासभोवार उभे राहिले। मग त्याने राजकुमारास बाहेर आणले। त्याच्या शिरी मुकुट ठेवून त्याच्या हाती आज्ञापट दिला। मग त्यांनी त्यास अभिषेक करून राजा केले व टाळ्यांचा गजर करून म्हटले, राजा चिरायू होवो। पहारेकऱ्यांचा व लोकांचा गलबला ऐकून अथल्या परमेश्वराच्या मंदिरात त्यांच्याकडे आली। ती पाहते तो वहिवाटीप्रमाणे राजा उच्चस्थानी उभा आहे। त्याच्यापाशी सरदार व कर्णे वाजविणारे उभे आहेत व सर्व लोक आनंद करून कर्णे वाजवीत आहेत असे तिच्या दृष्टीस पडले। तेव्हा अथल्या आपली वस्त्रे फाडून फितुरी रे फितुरी असे ओरडली। मग यहोयादा याजकाने सेनेवर असलेल्या शतपतीस आज्ञा केली की तिला सेनेच्या रांगेतून बाहेर काढा। तिच्या मागून जो जाईल त्याचा वध करा। परमेश्वराच्या मंदिरात तिचा वध होऊ नये म्हणून याजकाने असे सांगितले। तेव्हा त्यांनी तिला जाण्यासाठी वाट केली व राजमंदिराकडे घोडे ज्या वाटेने येत असत त्या वाटेने ती बाहेर गेली। मग तेथे तिला जीवे मारिले। यानंतर राजा व प्रजा यांनी परमेश्वराचे लोक व्हावे म्हणून यहोयादाने त्याचकडून परमेश्वराशी करार करविला। तसाच त्याने राजा व प्रजा यांच्यामध्येही करार करविला। तेव्हा देशातील सर्व लोकांनी बाल दैवताच्या देवळात जाऊन ते मोडून टाकिले व त्याच्या वेद्या व मूर्ती यांचा भुगाभुगा केला आणि बालाचा याजक मत्तान याचा वेद्यांसमोर वध केला। मग याजकाने परमेश्वराच्या मंदिराचे कामदार नेमिले आणि शतपती, हुजरे, गार्दी व देशातले सर्व लोक यास बरोबर घेऊन राजास परमेश्वराच्या मंदिरातून उतरून खाली नेले आणि गार्द्यांच्या वेशीच्या द्वाराने त्याला राजमंदिरात पोचविले। तेव्हा राजा राजासनावर विराजमान झाला। अथलेस राजमंदिरापाशी तरवारीने वधिले। तेव्हा सर्व लोक आनंदित झाले व नगर शांत झाले। यहोआश राज्य करू लागला तेव्हा तो 7 वर्षाचा होता। दुसरा राजे अध्याय 12 येहूच्या कारकिर्दीच्या 7व्या वर्षी यहोआश राज्य करू लागला। त्याने 40 वर्षे
यरुशलेमेत राज्य केले. त्याच्या आईचे नाव सिव्या, ही बेरशेबा येथली. यहोआशाला यहोयादा याजकाची सल्लामसलत मिळत होती, तोवर परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते तो करीत होता. तरी त्याने उच्च स्थाने काढून टाकली नव्हती, आणि लोक अजून उच्च स्थानी बली अर्पित व धूप जाळीत. यहोआशाने याजकास सांगितले की समर्पण केलेला जेवढा पैसा परमेश्वराच्या मंदिरी येतो, म्हणजे गणती करीताना प्रत्येक माणसाकडून घेतलेला पैसा, प्रत्येक मनुष्याचे नवसाच्या संबंधाने याजक मोल ठरविल तो पैसा, आणि लोक परमेश्वराच्या मंदिरात खुशीने आणीत तो सर्व पैसा याजकांनी आपल्या ओळखीच्या लोकांपासून घ्यावा, आणि मंदिरात जी काय मोडतोड झाली असेल तिची दुरुस्ती करावी. असे असूनही यहोआश राजाच्या कारकिर्दीच्या 23व्या वर्षापर्यंत मंदिराच्या मोडतोडीची दुरुस्ती झाली नाही. तेव्हा यहोआश राजाने यहोयादा याजक व इतर याजक यास बोलावून विचारिले की मंदिराची मोडतोड झाली आहे, तिची तुम्ही दुरुस्ती का करीत नाही? यापुढे आपल्या ओळखीच्या लोकांपासून पैसे घेऊन ठेवू नका, तर ते मंदिराच्या दुरुस्तीसाठी देऊन टाका. इतप्पर याजकांनी लोकांपासून पैसे घ्यावयाचे नाहीत, आणि त्यांनी मंदिराची दुरुस्तीही करावयाची नाही, यास ते मान्य झाले. पण यहोयादा याजकाने एक पेटी घेऊन तिच्या झाकणास एक भोक पाडिले, आणि ती परमेश्वराच्या मंदिरात येणाऱ्यांच्या उजव्या हाताकडे वेदीजवळ ठेविली. परमेश्वराच्या मंदिरात जेवढा पैसा येत असे तेवढा द्वाररक्षक याजक त्या पेटीत टाकीत. नंतर पेटीत पुष्कळ पैसा झाला आहे असे पाहून राजाचा चिटणीस व मुख्य याजक यांनी येऊन तो परमेश्वराच्या मंदिरात मिळालेला पैसा थैल्यात बांधून तोलिला. तो पैसा तोलून जे परमेश्वराच्या मंदिराच्या दुरुस्तीचे काम पाहण्यासाठी नेमिलेले होते त्यांच्या हवाली तो केला. त्यांनी तो परमेश्वराच्या मंदिराचे काम करणारे सुतार व बांधकाम करणारे गवंडी व पाथरवट यास दिला. तसेच इमारती लाकूड व घडलेले चिरे विकत घेण्यास व मंदिरात मोडतोड झाली होती तिची दुरुस्ती करण्यात खर्चिला. जे पैसे परमेश्वराच्या मंदिरी येत ते रुपयांचे पेले, चिमटे, कटोरे, करणे अथवा सोन्या रुपयाची पात्रे करण्यात खर्चिले नाहीत, तर ते सगळे पैसे कामगारास दिले व त्यांनी ते घेऊन परमेश्वराच्या मंदिराची दुरुस्ती केली. कामकर्यास देण्यासाठी ज्यांच्या हाती हा पैसा देत असत त्यांचा काही हिशोब ठेविला नाही, कारण ते आपले काम सचोटीने करीत असत. दोषारपणे व पापारपणे यांचा पैसा येत असे तो मंदिरात जमा करीत नसत, तो पैसा याजकांचा असे. पुढे अरामाचा राजा हजाएल याने स्वारी करून गथ घेतले आणि नंतर यरुशलेमेकडे आपला मोर्चा फिरविला. तेव्हा यहुदाचा राजा यहोआश याने असे केले. त्याचे वाडवडील यहोशाफाट, यहोराम व अहजा या यहुदाच्या राजांनी व त्याने स्वतः ज्या वस्तू परमेश्वरास वाहिल्या होत्या त्या आणि परमेश्वराच्या मंदिराच्या व राजभवनाच्या भांडारात जेवढे सोने सापडले ते सर्व घेऊन त्याने अरामाचा राजा हजाएल याजकडे पाठविले. तेव्हा तो यरुशलेमेजवळून निघून गेला. यहोआशाची बाकीची कृत्ये व त्याने काही केले या सर्वांचे वर्णन यहुदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? यहोआश राजाच्या चाकरांनी फितुरी केली आणि त्यास सिल्लाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मिल्लो नावाच्या वाड्यात जीवे मारिले. योजाखार बिन शिमात व यहोजाबाद बिन शोमर या त्याच्या चाकरांनी त्यास जीवे मारिले. तो मेल्यावर त्यांनी त्यास दावीदपुरात त्याच्या वाडवडिलांच्या थडग्यात मूठ माती दिली. त्याचा पुत्र अमस्या त्याच्या जागी राजा झाला. दुसरा राजे अध्याय 13. यहुदाचा राजा अहजाचा पुत्र योवाश याच्या कारकिर्दीच्या 23व्या वर्षी येहूचा पुत्र यहोआहाज शोमरोनात इस्रायलावर राज्य करू लागला.
त्याने 17 वर्षे राज्य केले. परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. नबाटाचा पुत्र यराबाम याने इस्रायलाच्या हातून जी पापकर्मे करविली त्यांचे अवलंबन त्याने केले. ती त्याने सोडून दिली नाहीत. यास्तव इस्रायलावर परमेश्वराचा कोप भडकला व त्याने त्यास यहोआहाज हयात होता तोपर्यंत आरामाचा राजा हजाएल व त्याचा पुत्र बेन-हदाद यांच्या स्वाधीन केले. यहोआहाजाने परमेश्वरापाशी विनवणी केली ती त्याने ऐकली. आरामाचा राजा इस्रायलास कसा गांजीत होता हे परमेश्वराने पाहिले होते. परमेश्वराने इस्रायला सोडविणारा दिला तेव्हा इस्रायल लोक आरामाच्या काबूतून सुटून आपापल्या डेऱ्यात पूर्वीप्रमाणे राहू लागले. तरी यराबामाच्या घराण्याने जी पापकर्मे केली व जी त्याने इस्रायल लोकांकडून करवली त्या पापकर्माप्रमाणे ते चालले. शोमरोनात आशेरा मूर्तीही राहिल्या होत्या. आरामाच्या राजाने यहोआहाजाच्या सेनेत केवळ 50 स्वार, 10 रथ व 10,000 पायदळ एवढेच राहू दिले होते व इस्रायलांचा नाश करून त्यास तुडवून धुळीस मिळवले होते. यहोआहाज याची बाकीची कृत्ये, त्याने जे काही केले ते व त्याचा पराक्रम या सर्वांचे वर्णन इस्रायलांच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? यहोआहाज आपल्या पितरांजवळ जाऊन निजला व त्यास शोमरोनात मूठ माती दिली. त्याचा पुत्र योवाश हा त्याच्या जागी राजा झाला. यहुदाचा राजा योवाश याच्या कारकिर्दीच्या 37व्या वर्षी यहोआहाजाचा पुत्र यहोआश शोमरोनात इस्रायलावर राज्य करू लागला. त्याने 16 वर्षे राज्य केले. परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. नबाटाचा पुत्र यराबाम याने इस्रायलांकडून जी पापकर्मे करविली होती ती त्याने सोडिली नाहीत. त्याप्रमाणे तो चालला. योवाशाची बाकीची कृत्ये, त्याने जे काही केले ते आणि यहुदाचा राजा अमस्या याशी तो कसा शौर्याने लढला त्या सर्वाचे वर्णन इस्रायलांच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? योवाश आपल्या पितरांजवळ जाऊन निजला आणि यराबाम त्याच्या गादीवर बसला. योवाशाला शोमरोनात इस्रायलाच्या राजांबरोबर मूठ माती दिली. ज्या दुखण्याने अलीशा मरावयाचा होता ते त्याला आता लागले. तेव्हा इस्रायलाचा राजा योवाश त्याजकडे गेला व ओणवून त्याचे मुख पाहून रडू लागला व म्हणाला, अहो बाबा, अहो बाबा, इस्रायलाच्या रथांनो, इस्रायलाच्या राऊतांनो. अलीशाने त्यास सांगितले, धनुष्यबाण घेऊन ये. तेव्हा तो धनुष्यबाण घेऊन त्याजकडे आला. त्याने इस्रायलाच्या राजास सांगितले, धनुष्याला आपला हात लाव. त्याने आपला हात धनुष्यास लाविला. तेव्हा अलीशाने आपले हात राजाच्या हातावर ठेविले. मग त्याने सांगितले, पूर्वेकडील खिडकी उघड. त्याने ती उघडली. मग अलीशा त्यास म्हणाला, बाण सोड. तेव्हा त्याने तो सोडिला. तो म्हणाला, हा बाण परमेश्वराकडून होणाऱ्या सोडवणुकीचे म्हणजे आरामापासून सुटण्याचे चिन्ह होय. तू अफेक येथे आराम्यास असा मार देशील की त्यांचा धुव्वा उडेल. त्याने त्यास म्हटले, बाण उचलून घे. त्याने ते उचलून घेतले. मग तो इस्रायलाच्या राजास म्हणाला, जमिनीवर बाण मार. तो 3दा मारून थांबला. देवाचा माणूस त्याजवर रागावून म्हणाला, तू 5-6 वेळा बाण मारावयाचे असते, म्हणजे आरामाचा क्षय होईपर्यंत तू त्यास मार दिला असतास. आता तू त्यास 3 वेळा मात्र मार देशील. अलीशा मृत्यू पावला व लोकांनी त्यास मूठमाती दिली. नव्या वर्षाच्या आरंभी मवाबी टोळ्यांनी देशावर स्वारी केली. तेव्हा लोक एका मनुष्यास मूठमाती देत असता त्यांच्या नजरेस एक टोळी पडली आणि त्यांनी ते प्रेत अलीशाच्या कबरेत टाकिले. तेव्हा अलीशाच्या अस्थीस स्पर्श झाल्याबरोबर
तो मनुष्य जिवंत होऊन पायावर उभा राहिला. यहोआहाज याच्या सर्व हयातीत अरामाचा राजा हजाएल याने इस्रायलास त्रस्त केले. तरी परमेश्वराची त्याजवर कृपा होती. देवाने अब्राहाम, इसहाक व याकोब याशी केलेल्या करारामुळे त्याची इस्रायलावर कृपा होती. त्याचा त्यास कळवळा होता व त्याजवर त्याची मेहर नजर होती. म्हणून त्याने त्यांचा अद्यापि नाश केला नाही व आपल्या समोरून त्यास दूर केले नाही. अरामाचा राजा हजाएल हा मृत्यू पावला आणि त्याचा पुत्र बेन हदाद त्याच्या जागी राजा झाला. बेन हदाद बिन हजाएल याने यहोआहाज याच्याशी युद्ध करून जी नगरे घेतली होती ती त्याचा पुत्र यहोआश याने परत घेतली. योआशाने त्याला 3दा मार देऊन इस्रायली नगरे परत घेतली. दुसरा राजे अध्याय 14. इस्रायलाचा राजा यहोआहाज याचा पुत्र योआश याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या वर्षी यहुदाचा राजा योआश याचा पुत्र अमस्या राज्य करू लागला. तो राज्य करू लागला तेव्हा 25 वर्षाचा होता. त्याने यरुशलेमेत 29 वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यहोअदान होते. ती यरुशलेमची होती. परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते तो करी. तरी त्याचा पूर्वज दावीद याच्या तोडीचा तो नव्हता. त्याचा बाप योआश याच्या करणीप्रमाणे त्याची सगळी करणी होती. उच्च स्थाने काही काढून टाकण्यात आली नव्हती. लोक अजून त्या स्थानी यज्ञ करीत व धूप जाळीत. त्याच्या हाती राजसत्ता पुरी आली तेव्हा त्याचा बाप जो राजा त्याचा घात ज्या चाकरांनी केला होता त्यास जीवे मारिले. पण त्या खून करणाऱ्यांची मुलेबाळे त्याने जीवे मारिली नाहीत. कारण मोशेच्या नियमशास्त्रात परमेश्वराने असे विहित केले आहे की पुत्राकरिता पित्यांना, पित्याकरिता पुत्रांना मारू नये, जो तो आपल्याच पापामुळे प्राणास मुकावा. त्याने क्षार खोऱ्यात अदोमाच्या 10,000 लोकांस मारून टाकिले. सेला नगर लढून घेतले व त्याचे नाव बदलून ते यकथेल असे ठेविले. आजवर ते नाव चालू आहे. मग अमस्याने इस्रायलाचा राजा यहोआश बिन यहोआहाज बिन येहू यास जासुदांच्या हाती निरोप पाठविला की चल आपण सामना करू. इस्रायलाचा राजा यहोआश याने यहुदाचा राजा अमस्या यास सांगून पाठविले की लबानोनातल्या काटेझुडपाने लबानोनातल्याच एका गंधसरूकडे मागणी केली की तुझी मुलगी माझ्या मुलास दे. लबानोनात असलेला एक वनपशु त्या वाटेने गेला व त्याने ते काटेझुडूप पायाखाली तुडवून टाकिले. तू अदोमाचा मोड केल्यामुळे तुझे हृदय उन्मत्त झाले आहे. त्याविषयीची फुशारकी मारीत आपल्या घरी बैस. तू पतन पावशील व तुझबरोबर यहुदा पतन पावेल. तर तू होऊन अरिष्टास का आमंत्रण करीत आहेस? अमस्या काही केल्या ऐकेना. तेव्हा इस्रायलाचा राजा यहोआश चढाई करून गेला. तो व यहुदाचा राजा अमस्या यांचा यहुदा देशातील बेत शेमेश येथे सामना झाला. इस्रायलापुढे यहुदाची त्रेधा उडाली आणि ज्याने त्याने आपापल्या डेऱ्याकडे पळ काढिला. इस्रायलाचा राजा यहोआश याने यहुद्यांचा राजा अमस्या बिन यहोआश बिन अहजा याला बेत शेमेश येथे पकडिले. त्याने यरुशलेमेस जाऊन एफ्राईमी वेशीपासून कोपऱ्यावरील वेशीपर्यंत यरुशलेमेचा 400 हात कोट पाडून टाकिला. सोने, रुपे परमेश्वराच्या मंदिरात व राजभवनाच्या भांडारात त्याला सापडली. तेवढी सगळी पात्रे व कैदी ही घेऊन तो शोमरोनास परत गेला. यहोआशाने केलेली बाकीची कृत्ये, त्याचा पराक्रम, तो यहुदाचा राजा अमस्या याशी कसा लढला, या सर्वांचे वर्णन इस्रायलांच्या राजाच्या बखरीत केले आहे, नाही काय? यहोआश आपल्या पितरांजवळ जाऊन निजला. त्यास शोमरोनात इस्रायलाच्या राजांमध्ये मूठमाती देण्यात आली. त्याचा पुत्र यराबाम हा त्याच्या जागी राजा झाला.
इस्रायलाचा राजा यहोआश बिन यहोआहाज याच्या मृत्यूनंतर यहुदाचा राजा अमस्या बिन योआश हा 15 वर्षे जगला. अमस्याची बाकीची कृत्ये यहुदाच्या राजांच्या बखरीत वर्णिलेली आहेत, नाहीत काय? यरुशलेमेत त्याचविरुद्ध कट झाल्यामुळे तो लाखीश येथे पळून गेला. पण लोकांनी त्याच्या पाठोपाठ लाखीश येथे मनुष्य पाठवून त्याला ठार केले. त्यास घोड्यावर घालून आणले आणि यरुशलेमेत दावीदपुरात त्याच्या पूर्वजांमध्ये मूठमाती दिली. मग सर्व यहुदी लोकांनी 16 वर्षाच्या अजऱ्यास त्याचा बाप अमस्या याच्या जागी राजा केले. अमस्या राजा आपल्या पितरांजवळ जाऊन निजल्यावर अजऱ्याने एलाथाची मजबूती करून पुन्हा ते यहुदाच्या सत्तेत आणले. यहुदाचा राजा अमस्या बिन योआश याच्या कारकिर्दीच्या 15व्या वर्षी इस्रायलाचा राजा यराबाम बिन योआश शोमरोनात राज्य करू लागला. त्याने 41 वर्षे राज्य केले. परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. नबाट पुत्र यराबाम याने इस्रायलांकडून जी पापकर्मे करविली त्यांचे त्याने अवलंबन केले, ती त्याने सोडून दिली नाहीत. इस्रायलाचा देव परमेश्वर याने गत हेफेर येथील आपला सेवक योना बिन अमित्तय या संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते त्याप्रमाणे यराबामाने हमाथाच्या घाटापासून अराबाच्या समुद्रापर्यंत इस्रायलांचा गेलेला मुलूक परत घेतला. इस्रायलास दुःसह क्लेश होत आहे असे परमेश्वराने पाहिले. बंदिवासात किंवा मोकळा असा कोणीही उरला नव्हता. इस्रायलाचा सहाय्यकारी असा कोणीच राहिला नव्हता. या नभोमंडळाखालून इस्रायलाची नावनिशाणी मी नाहीशी करीन असे परमेश्वर म्हणाला नव्हता. म्हणून त्याने योआशाचा पुत्र यराबाम याच्याद्वारे त्यांची सोडवणूक केली. यराबामची कृत्ये, त्याने जे केले ते सर्व, त्याचा पराक्रम, त्याची युद्धे व पूर्वी यहुदाच्या सत्तेत असलेली दिमिश्क व हमात ही त्याने कशी परत घेतली, या सर्वांचे वर्णन इस्रायलांच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? मग यराबाम आपले पितर इस्रायलाचे राजे याजवळ जाऊन निजला आणि त्याचा पुत्र जखर्या हा त्याच्या जागी राजा झाला. दुसरा राजे अध्याय 15. इस्रायलाचा राजा यराबाम याच्या कारकिर्दीच्या 27व्या वर्षी यहुदाचा राजा अजऱ्या बिन अमस्या राज्य करू लागला. तो राज्य करू लागला तेव्हा 16 वर्षाचा होता. त्याने यरुशलेमेत 52 वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यखल्या, ती यरुशलेमकरीण होती. त्याचा बाप अमस्या याच्या एकंदर वागणुकीस अनुसरून परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते तो करी. तरी उच्चस्थाने काढून टाकण्यात आली नव्हती. लोक अद्यापि उच्चस्थानी यज्ञ करीत व धूप जाळीत. परमेश्वराने राजाला अशी शिक्षा केली की तेणेकरून तो आमरण कोडी झाला. तो निराळ्या घरात राहत असे. राजपुत्र योथाम हा त्याचा खानगी कारभारी होऊन देशातील लोकांचा न्याय इन्साफ करीत असे. अजऱ्याच्या बाकीच्या कृत्यांचे व त्याने जे काही केले त्या सर्वाचे वर्णन यहुदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? अजऱ्या आपल्या पितरांजवळ जाऊन निजला. त्यांनी त्यास दावीदपुरात त्याच्या वाडवडिलांमध्ये मूठमाती दिली. त्याचा पुत्र योथाम हा त्याच्या जागी राजा झाला. यहुदाचा राजा अजऱ्या याच्या कारकिर्दीच्या 38व्या वर्षी जखर्या बिन यराबाम इस्रायलावर शोमरोनात राज्य करू लागला. त्याने 6 महिने राज्य केले. त्याने आपल्या वाडवडिलांप्रमाणे परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले. नबाट पुत्र यराबाम याने इस्रायलाकडून जी पापकर्मे करविली ती त्याने सोडून दिली नाहीत. याबेशाचा पुत्र शल्लूम याने त्याच्याशी फितुरी करून व त्यास लोकादेखत मार देऊन वधिले आणि त्याच्या जागी तो राजा झाला. जखर्याची बाकीची कृत्ये इस्रायलांच्या राजांच्या बखरीत वर्णिलेली आहेत ती पहा.
परमेश्वराने येहूस सांगितले होते की चौथ्या पिढीपर्यंत तुझे वंशज इस्रायलाच्या गादीवर बसतील, त्याप्रमाणे घडून आले. यहुदाचा राजा उज्जिया याच्या कारकिर्दीच्या 39व्या वर्षी शल्लूम बिन याबेश हा राज्य करू लागला. त्याने शोमरोनात 1 महिना राज्य केले. मनहेम बिन गादी हा तिरसा येथून शोमरोनास गेला आणि तेथे त्याने शल्लूम बिन याबेश यास मार देऊन वधिले आणि त्याच्या जागी तो राजा झाला. शल्लूमाची बाकीची कृत्ये व त्याने केलेले बंड या सर्वाचे इस्रायलांच्या राजांच्या बखरीत वर्णन केले आहे ते पहा. मग मनहेमाने तिरसा येथून निघून तिफसाहात व त्याच्या शिवारात राहणाऱ्या लोकांस मार दिला. त्यांनी त्याला आपल्या वेशी उघडल्या नाहीत म्हणून त्याने त्यास हा मार दिला. त्याने तेथल्या सर्व गर्भवती स्त्रिया चिरून काढल्या. यहुदाचा राजा अजर्या याच्या कारकिर्दीच्या 39व्या वर्षी मनहेम बिन गादी इस्रायलावर राज्य करू लागला. त्याने 10 वर्षे शोमरोनात राज्य केले. परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. नबाट पुत्र यराबाम याने इस्रायलाकडून जी पापकर्मे करविली ती त्याने आमरण सोडिली नाहीत. अश्शूरचा राजा पूल याने देशावर स्वारी केली तेव्हा आपणास त्याने टेका देऊन गादीवर आपली स्थापना स्थिर करावी म्हणून मनहेमाने त्यास 1000 किक्कार चांदी दिली. अश्शूरच्या राजाला देण्यासाठी मनहेमाने इस्रायलातल्या मोठमोठ्या धनवान लोकांकडून प्रत्येकी 50 शेकेल चांदी काढली. मग अश्शूरचा राजा परत गेला, देशात थांबला नाही. मनहेमाची बाकीची कृत्ये व त्याने जे काही केले त्या सर्वाचे वर्णन इस्रायलांच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? मनहेम आपल्या पितरांजवळ जाऊन निजला आणि त्याचा पुत्र पकह्या हा त्याच्या जागी राजा झाला. यहुदाचा राजा अजर्या याच्या कारकिर्दीच्या 50व्या वर्षी पकह्या बिन मनहेम शोमरोनात इस्रायलावर राज्य करू लागला. त्याने 2 वर्षे राज्य केले. परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. नबाट पुत्र यराबाम याने इस्रायलाकडून जी पापकर्मे करविली ती त्याने सोडून दिली नाहीत. त्याचा सरदार रमाल्याचा पुत्र पेकह याने त्याचशी फितुरी करून शोमरोनाच्या राजवाड्याच्या मनोऱ्यात त्यास व त्याचबरोबर अर्गोब व अरये यास वधिले. पेकहाबरोबर 50 गिलादी लोक होते. त्यास वधून त्याच्या जागी तो राजा झाला. पकह्याची बाकीची कृत्ये व जे काही त्याने केले त्या सर्वांचे वर्णन इस्रायलांच्या राजांच्या बखरीत केले आहे ते पहा. यहुदाचा राजा अजर्या याच्या 52व्या वर्षी पेकह बिन रमाल्या शोमरोन येथे इस्रायलावर राज्य करू लागला. त्याने 20 वर्षे राज्य केले. परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले. नबाट पुत्र यराबाम याने इस्रायलाकडून जी पापकर्मे करविली ती त्याने सोडून दिली नाहीत. इस्रायलाचा राजा पेकह याच्या वेळी अश्शूरचा राजा तिग्लथ पिलेसर याने येऊन इयोन, आबेल बेथ माका, यानोह, केदेश, हसोर, गिलाद व गालील ही सर्व नफ्ताली प्रांतातली स्थळे घेतली. तेथील लोक त्याने पाडाव करून अश्शूरास नेले. उज्जियाचा पुत्र योथाम याच्या कारकिर्दीच्या 20व्या वर्षी होशे बिन एला याने पेकह बिन रमाल्या याच्याशी फितुरी करून त्यास मार देऊन वधिले आणि तो त्याच्या गादीवर बसला. पेकह याची बाकीची कृत्ये व त्याने जे काही केले त्या सर्वाचे वर्णन इस्रायलांच्या राजांच्या बखरीत केले आहे ते पहा. इस्रायलांचा राजा पेकह बिन रमाल्या याच्या कारकिर्दीच्या 2ऱ्या वर्षी यहुदाचा राजा योथाम बिन उज्जिया राज्य करू लागला. तो राज्य करू लागला तेव्हा 25 वर्षाचा होता. त्याने यरुशलेमेत 16 वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यरुषा असे होते. ती सादोकाची कन्या. परमेश्वराच्या दृष्टीने जे ठीक ते त्याने केले. त्याचा बाप उज्जिया याच्या एकंदर वागणुकीप्रमाणे तो वागला. तरी उच्चस्थाने काढून टाकण्यात आली नव्हती. लोक अद्यापि उच्चस्थानी यज्ञ करीत
व धूप जाळीत. परमेश्वराच्या मंदिराचा वरला दरवाजा त्याने बांधिला. योथामांची बाकीची कृत्ये व जे काही त्याने केले त्या सर्वांचे वर्णन यहुदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? त्या काळी अरामाचा राजा रसीन व रमाल्याचा पुत्र पेकह यास परमेश्वर यहुदावर चढाई करण्यास पाठवू लागला. योथाम आपल्या पितरांजवळ जाऊन निजला. त्याचा पूर्वज दावीद याच्या पुरात त्याच्या पितरांमध्ये त्यास मूठ माती दिली. त्याचा पुत्र आहाज हा त्याच्या जागी राजा झाला. दुसरा राजे अध्याय 16. पेकह बिन रमाल्या याच्या कारकिर्दीच्या 17व्या वर्षी यहुदाचा राजा आहाज बिन योथाम राज्य करू लागला. आहाज राज्य करू लागला तेव्हा तो 20 वर्षांचा होता. त्याने यरुशलेमेत 16 वर्षे राज्य केले. त्याचा पूर्वज दावीद याने आपला देव परमेश्वर याच्या दृष्टीने जे योग्य केले होते त्याप्रमाणे त्याने केले नाही. तो इस्रायलांच्या राजांच्या मार्गाने चालला. ज्या राष्ट्रास परमेश्वराने इस्रायल लोकांपुढून घालविले होते त्यांच्या अमंगळ आचारास अनुसरून त्याने आपल्या पुत्राचा अग्नीत होम करून त्याला अर्पिले. तो उच्चस्थानी पहाडांवर व प्रत्येक हिरव्या वृक्षाखाली यज्ञ करीत असे व धूप जाळीत असे. मग अरामाचा राजा रसीन आणि इस्रायलांचा राजा पेकह बिन रमाल्या हे यरुशलेमेवर चढाई करून युद्धास आले. त्यांनी आहाजास वेढा दिला, पण त्यांना त्यास जिंकिता आले नाही. त्यावेळी अरामाचा राजा रसीन याने एलाथ नावाचे नगर सर करून पुन्हा आरामात सामील केले व तेथल्या यहुदी लोकास हाकून दिले. आरामी लोक तेथे जाऊन राहिले. ते आजपर्यंत तेथेच राहत आहेत. मग आहाजाने अश्शूरचा राजा तिग्लथ पिलेसर यास जासुदांच्या हाती सांगून पाठविले की मी आपला सेवक आपला मुलगा आहे. तर आता आरामाचा राजा व इस्रायलांचा राजा हे मजवर चढाई करून आले आहेत. आपण येऊन त्यांच्या हातून माझा बचाव करा. परमेश्वराच्या मंदिरात व राजवाड्याच्या भांडारात जेवढे सोने रुपे आहाजास सापडले तेवढे त्याने अश्शूरच्या राजाकडे नजराणा म्हणून पाठविले. त्याचे मागणे मान्य करून अश्शूरच्या राजाने दिमिश्कावर चढाई करून ते घेतले व तेथील लोकास पाडाव करून कीर येथे नेले आणि रसीन याचा वध केला. तेव्हा अश्शूरचा राजा तिग्लथ पिलेसर याच्या भेटीसाठी आहाज राजा दिमिश्क येथे गेला. त्याने तेथील वेदी पाहून तिचा आकार व तिची घडण यांचा नमुना उरिया याजकाकडे पाठवून दिला. आहाज राजाने दिमिश्काहून पाठविलेल्या त्या नमुन्याप्रमाणे उरिया याजकाने एक वेदी आहाज राजा दिमिश्काहून येण्यापूर्वी तयार केली. राजा दिमिश्काहून परत आला तेव्हा त्याने ती वेदी पाहिली. त्याने त्या वेदीजवळ जाऊन तिच्यावर बली अर्पिले. त्या वेदीवर त्याने आपले होमबली व अन्नबली यांचे होम केले. आपली पेयार्पणे तिच्यावर ओतली व आपल्या शांत्यर्पणांच्या बलींचे रक्त त्या वेदीवर शिंपडिले. परमेश्वरापुढे असलेली पितळेची वेदी जी मंदिरापुढे म्हणजे वेदी व परमेश्वराचे मंदिर यांच्या दरम्यान होती ती तेथून काढून त्याने तयार केलेल्या ह्या वेदीच्या उत्तरेकडे ठेवली. आहाज राजाने उरिया याजकास आज्ञा केली की नित्य सकाळचा होमबली, संध्याकाळचा अन्नबली, राजाचे होमबली व अन्नबली आणि देशातील सगळ्या लोकांचे होमबली व पेयार्पणे ही मोठ्या वेदीवर अर्पावी. होमबली व इतर यज्ञपशु यांचे रक्त त्या वेदीवर शिंपडावे. पितळेची वेदी मजसाठी शकून पाहण्याकरिता असावी. आहाज राजाच्या आज्ञेप्रमाणे उरिया याजकाने केले. मग आहाज राजाने बैठकीवरले नक्षीकाम काढून टाकिले आणि त्यावर असलेले गंगाळ काढिले आणि गंगाळ सागर पितळी बैलावरून काढून खाली फरसबंदीवर ठेविला. शब्बात दिवसासाठी जी चांदणी मंदिरात बांधिली होती ती व राजास बाहेरून प्रवेश करण्यासाठी जे द्वार केले होते ते ही दोन्ही अश्शूरच्या राजाच्या भीतीने
परमेश्वराच्या मंदिरापासून वेगळी करण्यात आली. आहाजाने केलेल्या बाकीच्या गोष्टी यहुदाच्या राजांच्या बखरीत वर्णिल्या आहेत, नाहीत काय? आहाज आपल्या पितरांजवळ जाऊन निजला. त्याला दावीदपुरात त्याच्या पितरांमध्ये मूठ माती दिली. त्याचा पुत्र हिजकिया हा त्याच्या जागी राजा झाला. दुसरा राजे अध्याय 17. यहुदाचा राजा आहाज याच्या कारकिर्दीच्या 12व्या वर्षी होशे बिन एला हा शोमरोनात इस्रायलावर राज्य करू लागला. त्याने 9 वर्षे राज्य केले. परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते त्याने केले, तरी ते त्याच्यापूर्वी होऊन गेलेल्या इस्रायलांच्या राजा एवढे नव्हते. अश्शूरचा राजा शल्मनेसर हा त्याचवर चढाई करून आला. होशे त्याचा अंकित झाला व त्याने त्यास खंडणी दिली. अश्शूरच्या राजास होशेची फितुरी दिसून आली. त्याने मिसर देशाचा राजा सो याजकडे जासूद पाठविले आणि दरवर्षी जी खंडणी तो अश्शूरच्या राजास देत असे ती देण्याचे बंद केले. म्हणून अश्शूरच्या राजाने त्यास पकडून बेड्या घालून कारागृहात ठेविले. मग अश्शूरच्या राजाने सर्व देशावर स्वारी केली आणि शोमरोनास जाऊन तो 3 वर्षे वेढा घालून राहिला. होशेच्या कारकिर्दीच्या 9व्या वर्षी अश्शूरच्या राजाने शोमरोन सर केले व इस्रायल लोकास अश्शूर देशी नेऊन हलह व हाबोर येथे व गोजान नदीतीरी व मेद्यांच्या नगरातून वसविले. याचे कारण असे की इस्रायलाचा देव परमेश्वर याने त्यास मिसर देशाचा राजा फारो याच्या हातातून सोडवून मिसर देशातून बाहेर आणले होते. तरी त्यांच्या विरुद्ध त्यांनी पाप केले व अन्य देवांची पूजा केली. आणि ज्या राष्ट्रास परमेश्वराने इस्रायल लोकांपुढून घालविले होते त्यांचे नियम व इस्रायलाच्या राजांनी आचरणात आणलेले नियम यांचे त्यांनी अवलंबन केले होते. तसेच इस्रायल लोकांनी आपला देव परमेश्वर याच्या विरुद्ध अनुचित गोष्टी गुप्तपणे केल्या. पहारेकऱ्यांचे बुरुज असोत की तटबंदीची नगरे असोत, अशा आपल्या सर्व नगरात त्यांनी उच्च स्थाने स्थापिली. त्यांनी सर्व उंच पहाडांवर व प्रत्येक हिरव्या झाडाखाली मूर्तिस्तंभ व अशेरा मूर्ती स्थापिल्या. आणि परमेश्वराने जी राष्ट्रे त्यांच्यापुढून घालविली होती त्यांच्याप्रमाणे त्यांनी सगळ्या उच्चस्थानी धूप जाळिला आणि परमेश्वरास संताप येईल अशा प्रकारची वाईट कर्मे केली. परमेश्वराने त्यास मूर्तीची उपासना करू नका असे सांगितले असूनही त्यांनी त्यांची उपासना केली. तरी परमेश्वराने सर्व संदेष्टे व द्रष्टे यांच्याद्वारे इस्रायल व यहुदा यास बजावून सांगितले होते की तुम्ही आपले वाईट मार्ग सोडून तुमच्या पूर्वजास जे सगळे धर्मशास्त्र मी विहित करून माझे सेवक संदेष्टे यांच्या हाती तुम्हाकडे पाठविले होते त्यास अनुसरून माझ्या आज्ञा व नियम पाळावे. इतके असूनही ते ऐकत ना. तर त्यांच्या पूर्वजांनी आपला देव परमेश्वर याजवर विश्वास न ठेविता मान ताठ केली त्याप्रमाणे त्यांनी केले. आणि त्यांनी त्याचे नियम, त्यांच्या वाडवडिलांशी केलेला त्याचा करार व त्यास पढविलेले त्याचे निर्बंध यांचा त्यांनी अव्हेर केला. ते भ्रामक गोष्टींच्या मागे लागून भ्रांत झाले आणि ज्या आसपासच्या परराष्ट्रांप्रमाणे करू नका असे परमेश्वराने त्यास बजाविले होते त्यांचे त्यांनी अनुकरण केले. त्यांनी आपला देव परमेश्वर याच्या सर्व आज्ञा सोडून देऊन वासरांच्या 2 ओतीव मूर्ती तयार केल्या. त्यांनी अशेरा मूर्ती केली, सर्व नक्षत्रगणांची पूजा केली आणि बाल मूर्तींची उपासना केली. त्यांनी आपले पुत्र व कन्या यांचे अग्नीत होम करून ती अर्पिली. ते शकून मुहूर्त पाहू लागले व जादूटोणा करू लागले आणि जे परमेश्वराच्या दृष्टीने वाईट व ज्यामुळे त्यास संताप येतो ते करण्यास त्यांनी आपणास वाहून घेतले. त्यामुळे परमेश्वर इस्रायलावर अति कोपायमान झाला. त्याने त्यास आपल्या दृष्टीआड केले. यहुदाचा वंश खेरीज करून कोणी उरला नाही.
यहुदानेही आपला देव परमेश्वर याच्या आज्ञा पाळिल्या नाहीत. इस्रायलाने जे नियम केले होते त्यांचे त्याने अवलंबन केले. म्हणून परमेश्वराने इस्रायलांच्या सर्व वंशजांचा त्याग करून त्यास पिडिले, त्यास लुटणाऱ्यांच्या हाती दिले व शेवटी त्यास आपल्या दृष्टीसमोरून घालवून दिले. त्याने इस्रायलास दाविदाच्या घराण्यापासून निराळे केले. तेव्हा लोकांनी नबाट पुत्र यराबाम यास आपला राजा केले. त्या यराबामाने इस्रायलास परमेश्वराच्या मार्गापासून परावृत्त करून त्यांच्याकडून महापातक करविले. यराबामाने जी पातके केली त्यांचे अनुकरण इस्रायल लोकांनी केले. त्यांनी ती पातके सोडून दिली नाहीत. शेवटी परमेश्वराने आपले सर्व सेवक जे संदेष्टे त्यांच्याद्वारे सांगितल्याप्रमाणे इस्रायलास आपल्या दृष्टीआड केले. त्यांना स्वदेशातून काढून अश्शूरास नेण्यात आले. तेथेच ते आजवर राहत आहेत. अश्शूराच्या राजाने बाबेल, कुथा, अव्वा, हमात व सफरवाईम या ठिकाणचे लोक आणून इस्रायल लोकांच्या जागी शोमरोनातील नगरातून वसविले. शोमरोन ताब्यात घेऊन त्यातील नगरात ते राहू लागले. ते तेथे वस्ती करून राहू लागले तेव्हा ते आरंभी परमेश्वराचे भय बाळगीत नसत. म्हणून परमेश्वराने त्यांच्यामध्ये सिंह पाठविले. त्यांनी त्यातल्या कित्येकास मारून टाकले. यामुळे त्यांनी अश्शूरच्या राजाकडे सांगून पाठविले की आपण ज्या लोकास त्यांच्या देशातून काढून शोमरोनातील नगरात वसविले त्यास या देशाच्या देवाची वहिवाट अवगत नाही. म्हणून त्याने त्यांच्यामध्ये सिंह पाठविले आहेत. त्यांनी त्यातले कित्येक लोक मारून टाकले आहेत, कारण त्यांना या देशाच्या देवाची वहिवाट ठाऊक नाही. मग अश्शूरच्या राजाने आज्ञा केली की जे याजक तुम्ही त्या देशातून धरून आणले आहेत त्यातला एक तिकडे पाठवून द्या. त्याने तेथे जाऊन राहावे आणि त्या देशाच्या देवाची वहिवाट काय आहे ती त्याने लोकास शिकवावी. जे याजक शोमरोनातून धरून नेले होते त्यातला एक येऊन बेथेल येथे राहिला. परमेश्वराची भीती कशी धरावी हे तो लोकास शिकवू लागला. तथापि निरनिराळ्या राष्ट्रांच्या लोकांनी आपापल्या मूर्ती बनविल्या आणि ज्या नगरात ते वसले होते त्यात शोमरोनी लोकांनी उच्च स्थाने केली होती तेथील मंदिरातून त्या ठेविल्या. बाबेलच्या लोकांनी सुक्कोत बनवत, कूथ येथील लोकांनी नेरगल, हमात येथील लोकांनी अशिमा आणि अव्वी येथील लोकांनी निभज व तरताक अशी दैवते बनविली. आणि सफरवी लोकांनी आपल्या मुलांचा सफरव्यांची दैवते अद्रम्मेलेक व अनम्मेलेक यापुढे अग्नीत होम करून ती अर्पिली. ते परमेश्वराचे भय बाळगीत तरी त्यांनी आपल्या सगळ्या लोकातून मनुष्य निवडून त्यास उच्च स्थानांचे याजक केले. ते उच्च स्थानांच्या मंदिरात त्यांच्या प्रित्यर्थ होमहवन करीत. ते परमेश्वराचे भय धरीत खरे, तरी ज्या राष्ट्रातून त्यास आणले होते त्यांच्या रीतीप्रमाणे ते आपल्या दैवतांची उपासना करीत. ते आपल्या पूर्वीच्या वहिवाटीप्रमाणे आजवर चालत आहेत. ते परमेश्वराचे भय बाळगीत नाहीत. ते आपले स्वतःचे नियम व निर्णय पाळीत नाहीत किंवा परमेश्वराने ज्यास इस्रायल हे नाव दिले त्या याकोबाच्या वंशजास परमेश्वराने विहित केलेले धर्मशास्त्र व आज्ञा याप्रमाणेही चालत नाहीत. परमेश्वराने याकोबाच्या वंशजांशी करार करून त्यास आज्ञा केली होती की तुम्ही अन्य देवांचे भय धरू नका, त्यास नमन करू नका, त्यांची उपासना करू नका व त्यास बली अर्पू नका. तर परमेश्वराने महासामर्थ्याने व हात लांब करून तुम्हास मिसर देशातून बाहेर आणले त्याचे भय धरा, त्याची आराधना करा आणि त्यालाच बली अर्पा. आणि जे नियम, निर्णय, धर्मशास्त्र व आज्ञा त्याने तुम्हासाठी लिहून ठेविले आहेत त्या निरंतर पाळा व अन्य देवांचे भय धरू नका. मी तुमच्याशी जो करार केला आहे तो विसरू नका व अन्य देवांचे भय धरू नका. तुमचा देव परमेश्वर याचे भय धरा, तोच तुम्हाला तुमच्या शत्रूंच्या हातातून सोडविल. तरी ते ऐकत ना.
ते आपल्या पूर्वीच्या वहिवाटीप्रमाणे करीत. या प्रकारे ही राष्ट्रे इकडे परमेश्वराचे भय धरीत व तिकडे कोरीव मूर्तींचीही पूजा करीत. त्यांचे पूर्वज करीत त्याप्रमाणेच त्यांचे पुत्रपौत्र आजवर करीत आहेत. दुसरा राजे. अध्याय 18. इस्रायलाचा राजा होशे बिन एला याच्या कारकिर्दीच्या 3ऱ्या वर्षी यहुदाचा राजा हिजकिया बिन आहाज राज्य करू लागला. तो राज्य करू लागला तेव्हा 25 वर्षाचा होता. त्याने यरुशलेमेत 29 वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव अबी असे होते. ती जखर्याची कन्या. त्याचा पूर्वज दावीद याच्या सर्व करणीप्रमाणे तो परमेश्वराच्या दृष्टीने जे ठीक ते करी. त्याने उच्च स्थाने काढून टाकली, मूर्तिस्तंभ फोडिले, अशेरा मूर्तींचा उच्छेद केला व मोशेने केलेल्या पितळी सर्पांचे चूर्ण केले. कारण हा काळ पावेतो इस्रायल लोक त्यापुढे धूप जाळीत असत. त्यास नहुशतान, पितळेचा तुकडा हे नाव दिले होते. इस्रायलांचा देव परमेश्वर याचवर त्याचा भाव असे. त्याच्या मागून यहुदाच्या सर्व राजांमध्ये त्याच्या तोडीचा कोणी होऊन गेला नाही व त्याच्या पूर्वीही झाला नाही. तो परमेश्वराला धरून राहिला. त्याला अनुसरण्याचे त्याने सोडिले नाही. परमेश्वराने मोशेला ज्या आज्ञा विहित केल्या होत्या त्या त्याने पाळल्या. यास्तव परमेश्वर त्याच्या बरोबर होता. जिकडे जिकडे तो जाई तिकडे तिकडे त्यास यशप्राप्ती होई. त्याने अश्शूरच्या राजाविरुद्ध बंडावा केला. त्याचा तो अंकित राहिला नाही. गज्जा व त्याची शिवारे येथपर्यंत पहारेकरांच्या बुरुजापासून तटबंदीच्या नगरापर्यंतच्या पलिष्ट्यास त्याने मार दिला. हिजकिया राजाच्या कारकिर्दीच्या 4थ्या वर्षी म्हणजे इस्रायलाचा राजा होशे बिन एला याच्या कारकिर्दीच्या 7व्या वर्षी अश्शूरचा राजा शल्मनेसर याने शोमरोनावर स्वारी करून त्यास वेढा दिला. 3 वर्षांच्या अखेरीस त्याने ते सर केले. हिजकियाच्या कारकिर्दीच्या 6व्या वर्षी म्हणजे इस्रायलाचा राजा होशे याच्या कारकिर्दीच्या 9व्या वर्षी शोमरोन सर करण्यात आले. मग अश्शूरच्या राजाने इस्रायलास पाडाव करून अश्शूर देशी नेले आणि हलह व हाबोर येथे आणि गोजान नदीतीरी व मेद्यांच्या नगरात त्यास वसविले. याचे कारण हेच की त्यांनी आपला देव परमेश्वर याची वाणी मानिली नाही व त्याचा करार मोडिला. परमेश्वराचा सेवक मोशे याने विहित केलेले सर्व काही त्यांनी जुमानले नाही. ते ऐकत ना व त्याप्रमाणे वर्तत ना. हिजकिया राजाच्या कारकिर्दीच्या 14व्या वर्षी अश्शूरचा राजा सन्हेरीब याने यहुदाच्या सर्व तटबंदी नगरांवर चढाई करून ती घेतली. यहुदाचा राजा हिजकिया याने अश्शूरच्या राजाला लाखीश येथे सांगून पाठवले की माझ्या हातून अपराध झाला आहे. आता मजकडून परत जा. आपण मजवर जो बोजा लादाल तो मी साहीन. यहुदाचा राजा हिजकिया याने 300 किक्कार चांदी व 30 किक्कार सोने खंडणी द्यावी असे अश्शूरच्या राजाने ठरविले. परमेश्वराच्या मंदिरात व राजवाड्याच्या भांडारात जेवढी चांदी मिळाली तेवढी हिजकियाने त्यास दिली. त्या प्रसंगी हिजकियाने परमेश्वराच्या मंदिराचे दरवाजे व दारबाह्या यावर जी सोन्याची मढणी केली होती ती काढून अश्शूरच्या राजास दिली. एवढ्यावरही अश्शूरच्या राजाने तर्तान, रबसारीस व रबशाके यास मोठ्या सैन्यानिशी लाखीशाहून यरुशलेमेस हिजकियाकडे पाठविले. ते यरुशलेमेस जाऊन पर्टांच्या शेताजवळच्या वरल्या तळ्याच्या नळानजीक येऊन ठेपले. त्यांनी राजास बोलावणे पाठविले तेव्हा खानगी कारभारी एल्याकिम बिन हिल्किया, चिटणीस शेबना व बखरनवीस यवाह बिन आसाफ हे त्याचकडे गेले. तेव्हा रबशाके त्यास म्हणाला, हिजकियाला सांगा की राजाधिराज अश्शूरचा राजा म्हणतो, हा तुझा भरवसा कसला?
तू बोलून दाखविलेला तुझा युद्धसंकल्प व युद्धबल ह्या केवळ वायफळ गोष्टी आहेत. तू माझ्याशी फितूर झालास तो कोणाच्या बळावर? पहा, तो मिसर म्हणजे चेचलेला बोरू, त्यावर तू टेकतोस. त्यावर कोणी टेकला तर तो त्याच्या हातात शिरून बोचेल. जे कोणी मिस्री राजा फारो याजवर टेकतात त्यास तो असाच आहे. तू मला म्हणशील, आम्ही आमचा देव परमेश्वर याजवर भिस्त ठेवितो. तर ज्याची उच्च स्थाने व वेदी काढून टाकून यहुदा व यरुशलेम यास हिजकिया म्हणाला की, या एका वेदीपुढे यरुशलेमेत भजन करा, तोच नव्हे का तो देव? आता माझा धनी अश्शूरचा राजा याशी सामना करण्यास उभा रहा. तुला स्वार बसविण्याची ताकद असली तर तुला 2000 घोडे देतो. माझ्या धन्याच्या अगदी कनिष्ठ दर्जाच्या एका तरी सरदाराला तू कसा पिटाळशील? म्हणूनच तू रथ आणि स्वार मिळवण्याविषयी मिस्रावर भिस्त ठेवितोस ना? मी या देशावर चाल करून याचा नाश करण्यास आलो तो का परमेश्वराच्या सांगण्या वाचून? परमेश्वरानेच मला सांगितले की, या देशावर चढाई करून जा व याचा विध्वंस कर. मग एल्याकीम बिन हिल्किया, शेबना व यवाह यांनी रबशाके यास विनंती केली की, आपल्या दासांशी अरामी भाषेत बोला, ती आम्हास समजते. कोटावरील लोकांच्या कानी पडेल म्हणून यहुदी भाषेत आम्हाशी बोलू नका. रबशाके ह्याने उत्तर केले की, माझ्या धन्याने केवळ तुझ्या धन्याशी व तुझशी हे बोलण्यास मला पाठविले काय? जे तुम्हाबरोबर कोटावर बसले आहेत त्यांनी आपले मलमूत्र भक्षण करावे म्हणून त्याचकडेही पाठविले नाही काय? मग रबशाके पुढे होऊन यहुदी भाषेत मोठ्याने म्हणाला, राजाधिराज अश्शूरचा राजा यांचे म्हणणे ऐका. राजा म्हणतो, हिजकियास तुम्हाला भुरळ घालू देऊ नका. त्याच्याने तुमचा माझ्या हातून बचाव व्हावयाचा नाही. परमेश्वर आमचा बचाव करीलच करील. हे शहर अश्शूरच्या राजाच्या हाती जाणार नाही असे बोलून हिजकिया तुम्हास परमेश्वरावर भिस्त ठेवण्यास न लावो. हिजकियाचे ऐकू नका, कारण अश्शूरचा राजा म्हणतो, मजशी सल्ला करा व मजकडे निघून या. आणि तूर्त तुम्ही प्रत्येकजण आपापल्या द्राक्षवेलांचे फळ खा. तुम्ही प्रत्येकजण आपापल्या अंजिराचे फळ खा. तुम्ही प्रत्येकजण आपापल्या हौदांचे पाणी प्या. पुढे मी येऊन तुमच्या देशासारखा देश, धान्याचा व द्राक्षरसाचा देश, अन्नाचा व द्राक्षीच्या मळ्यांचा देश, जैतून तेलाचा व मधाचा देश यात तुम्हास नेईन. म्हणजे तुम्ही जिवंत राहाल, मरणार नाही. परमेश्वर आमचा बचाव करील असे बोलून हिजकिया तुमचे मन वळवू पाहिल तेव्हा त्याचे ऐकू नका. राष्ट्रांच्या देवांपैकी कोणी आपला देश अश्शूरच्या राजाच्या हातून सोडविला आहे? हमात व अर्पाद यांचे देव कोठे आहेत? सफरवाईम, हेना व इव्वा यांचे देव कोठे आहेत? त्यांनी शोमरोन माझ्या हातून सोडविले आहे काय? या सर्व देशांच्या देवांपैकी कोणी आपला देश माझ्या हातून सोडविला? तर परमेश्वर माझ्या हातून यरुशलेम कसे सोडविणार? लोक गप्प राहिले, त्याजशी एकही शब्द बोलले नाहीत, कारण तुम्ही त्याला उत्तर देऊ नका अशी राजाची त्यास ताकीद होती. मग खानगी कारभारी एल्याकीम बिन हिल्किया, चिटणीस शेबना व बखरनवीस यवाह बिन आसाफ हे आपली वस्त्रे फाडून हिजकियाकडे आले व त्याला त्यांनी रबशाके ह्याचे बोलणे कळविले. दुसरा राजे अध्याय 19. हे ऐकून हिजकियाने आपली वस्त्रे फाडिली व गोणताट नेसून तो परमेश्वराच्या मंदिरात गेला. तेव्हा खानगी कारभारी एल्याकीम, चिटणीस शेबना व याजकांपैकी वृद्ध लोक यास गोणताट नेसलेले असे आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा याच्याकडे त्याने पाठविले. ते जाऊन त्याला म्हणाले, हिजकिया असे म्हणतो की, आजचा दिवस
क्लेश, शिक्षा व अपमान यांचा आहे, कारण मुले जन्मावयास आली पण प्रसवण्याची शक्ती नाही. जिवंत देवाचा उपमर्द करण्यासाठी अश्शूरच्या राजाने रब शाके याचबरोबर जो निरोप पाठविला, त्याचे शब्द आपला देव परमेश्वर कदाचित ऐकेल व आपला देव परमेश्वर ते शब्द ऐकून त्याला शिक्षा करील. म्हणून जे काही शेष उरले आहे त्याकरिता आपण रदबदली करा. याप्रमाणे हिजकिया राजाचे सेवक यशया याजकडे आले. तेव्हा यशया त्यास म्हणाला, आपल्या धन्याला असे सांगा, परमेश्वर म्हणतो, अश्शूरच्या राजाच्या सेवकांनी ज्या शब्दांनी माझा उपमर्द केला आहे ते शब्द तू ऐकले आहेत. त्यांनी तू घाबरू नको. पहा, मी त्याच्या ठायी अशी काही प्रेरणा करीन की तो काही अफवा ऐकून आपल्या देशास परत जाईल व त्याच्याच देशात तो तरवारीने पडेल असे मी करीन. नंतर रबशाके परत गेला तेव्हा अश्शूरचा राजा लिब्ना नगराशी लढताना त्याला आढळला, कारण लाखिशाहून त्याने तळ उठविला अशी त्याला खबर लागली होती. मग कुशाचा राजा तिराका तुझशी लढावयास निघाला आहे असे कोणी बोलताना त्याने ऐकले. हे ऐकून त्याने हिजकियाला जासुदांच्या हाती सांगून पाठविले की, तुम्ही हिजकिया राजाकडे जाऊन सांगा, ज्या तुझ्या देवावर तू भिस्त ठेवितोस तो अश्शूरच्या राजाच्या हाती यरुशलेम लागणार नाही असे बोलून तुला न फसवो. अश्शूरच्या राजांनी सर्व देशांचे काय केले ते पहा, त्यांचा विध्वंस कसा केला हे तू ऐकले आहेच. तर तू सुटणार काय? गोजान, हरान, रेसफ व तलस्सार येथे राहणारे एदेनी लोक यांचा माझ्या वाडवडिलांनी विध्वंस केला. त्यांचा त्या राष्ट्रांच्या देवांनी बचाव केला काय? हमाथाचा राजा, अर्पादाचा राजा आणि सफरवाईम, हेना व इव्वा यांचे राजे हे कोठे आहेत? हिजकियाने जासुदांच्या हातून हे पत्र घेऊन वाचिले. मग हिजकिया परमेश्वराच्या मंदिरात गेला आणि ते त्याने परमेश्वरापुढे उघडून ठेविले. हिजकियाने परमेश्वराची प्रार्थना केली की, हे परमेश्वरा, इस्रायलाच्या देवा, करूबारूढ असलेल्या देवा, तूच काय तो पृथ्वीवरील सर्व राज्यांचा देव आहेस. तूच आकाश व पृथ्वी ही निर्माण केली. हे परमेश्वरा, कान लावून ऐक. हे परमेश्वरा, तू डोळे उघडून पहा आणि सन्हेरीबाने तुझा म्हणजे जिवंत देवाचा उपमर्द करण्यासाठी जो निरोप पाठविला आहे त्याचे शब्द ऐक. हे परमेश्वरा, खरोखर अश्शूरच्या राजांनी सर्व राष्ट्रे व त्यांच्या जमिनी ओसाड केल्या आहेत. त्यांचे देव त्यांनी अग्नीत टाकिले आहेत, कारण ते देव नव्हते. ते मनुष्याच्या हाताने घडलेले काष्ठ व पाषाण होते, म्हणून त्यांनी त्यांचा नाश केला. आता परमेश्वरा, आमच्या देवा, त्याच्या हातातून आम्हाला सोडिव, म्हणजे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे जाणतील की तूच काय तो परमेश्वर देव आहेस. तेव्हा आमोजाचा पुत्र यशया याने हिजकियाला सांगून पाठविले की, परमेश्वर इस्रायलाचा देव असे म्हणतो, अश्शूरचा राजा सन्हेरीब या संबंधाने तू माझी प्रार्थना केली ती मी ऐकली आहे. तर त्याच्याविषयी परमेश्वर जे वचन बोलला आहे ते हे, सियोनाची कुमारी तुला तुच्छ लेखिते व तुझा उपहास करीते. यरुशलेमेची कन्या तुला पाठमोरे पाहून आपले मस्तक हलविते. तू कोणाची निंदा केली, कोणाच्या विरुद्ध दुर्भाषण केले, कोणाच्या विरुद्ध ताठ्याने बोललास, कोणावर आपल्या भोवया चढविल्या? इस्रायलाचा जो पवित्र त्यावर. तू आपल्या जासुदांच्या द्वारे प्रभूची निंदा करून म्हणालास, मी आपल्या बहुत रथानिशी पर्वतांच्या माथ्यावर लबानोनाच्या अगदी मध्यापर्यंत चढून आलो आहे. मी त्याचे उंच गंधसरू व निवडक देवदारू तोडीन. त्याच्या अत्यंत दूरच्या उच्चस्थानी त्यांच्या फळझाडांच्या राईत प्रवेश करीन. मी खणून परस्थलांचे पाणी प्यालो. माझ्या पायांच्या तळव्यांनी मिसर देशाचे सर्व जलप्रवाह मी सुकवून टाकीन. तुझ्या कानावर हे आले नाही काय
की मी पूर्वी प्राचीन काळी योजिले असून आता प्रत्ययास आणिले की तटबंदी नगरांचा विध्वंस करून त्यांचे ढीग करण्यात यावे. ह्याकरिता त्यातील रहिवासी बलहीन झाले, ते भयभीत व फजित झाले. शेतातील हिरवे गवत, धाब्यावरचे गवत, वाढ पुरी होण्यापूर्वी करपलेले धान्य त्यासारखे ते झाले. तुझे बसणे उठणे, तुझे जाणे येणे व तुझा मजवरला संताप मला ठाऊक आहे. मजवरल्या तुझ्या संतापामुळे व माझ्या कानावर आलेल्या तुझ्या उन्मत्तपणामुळे मी तुझ्या नाकात वेसण व तुझ्या तोंडात लगाम घालून ज्या वाटेने तू आलास तिनेच तुला परत लावीन. आता तुला हे चिन्ह देतो. यंदा तुम्ही आपोआप उगवलेले खाल. पुढल्या वर्षी त्याचा खोंडवा फुटेल तो खाल. तिसऱ्या वर्षी तुम्ही पेरा, कापा, द्राक्षांचे मळे लावा व त्यांचे फळ खा. यहुदा वंशातील निभावलेला शेष पुन्हा खाली मूळ धरील आणि वर फळ देईल. कारण यरुशलेमेतून शेष निघेल व सियोन डोंगरातून निभावलेले निघतील. परमेश्वराची आस्था हे सिद्धीस नेईल. ह्याकरिता अश्शूरच्या राजाविषयी परमेश्वर म्हणतो की तो या नगरात प्रवेश करणार नाही, त्यावर एकही बाण सोडणार नाही. तो ढाल घेऊन त्याशी सामना करणार नाही आणि त्यावर मोर्चा लावणार नाही. ज्या वाटेने तो आला तिनेच तो परत जाईल. त्याचा ह्या नगरात प्रवेश होणार नाही असे परमेश्वर म्हणतो. मी आपल्याकरिता व माझा सेवक दावीद याच्याकरिता या नगराचा उद्धार होईल असे याचे संरक्षण करीन. त्या रात्री असे झाले की परमेश्वराच्या देवदूताने जाऊन अश्शूरी गोटातले 1,85,000 लोक मारिले. पहाटेस लोक उठून पाहतात तो सर्व प्रेतेच प्रेते. मग अश्शूरचा राजा सन्हेरीब तळ उठून माघारा चालता झाला आणि निनवेत जाऊन राहिला. तेथे तो आपला देव निस्त्रोक याच्या देवळात जाऊन पूजा करीत असता अद्रम्मेलेक व शरेसर यांनी त्यास तरवारीने वधिले आणि ते अराराट देशात पळून गेले. मग एसर-हद्दोन त्याच्या जागी राजा झाला. दुसरा राजे अध्याय 20. त्या समयी हिजकिया आजारी पडून मरावयास टेकला. तेव्हा आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा त्याचकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर म्हणतो, आपल्या घराची निर्वानिरव कर, कारण आता तू मरणार, जगणार नाहीस. तेव्हा त्याने आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वराची प्रार्थना केली. तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्यासमोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे. ह्याचे स्मरण कर, अशी तुला मी विनंती करीतो. असे म्हणून हिजकिया मनस्वी रडला. तेव्हा नगराच्या मधल्या चौकात यशया जाऊन पोहोचतो. तो त्याला परमेश्वराचा संदेश आला तो हा, परत जाऊन माझ्या लोकांचा नायक हिजकिया यास सांग, तुझा पूर्वज दावीद याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत, मी तुला बरे करीतो. तू आजपासून तिसऱ्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरी जाशील. मी तुझे आयुष्य 15 वर्षांनी वाढवितो. मी तुला व या नगराला अश्शूरच्या राजाच्या हातातून सोडवीन. माझ्याकरिता व माझा सेवक दावीद याच्याकरिता मी या नगराचे संरक्षण करीन. यशयाने सांगितले, अंजिराची एक चांदकी आणा. ती त्यांनी आणून गळवावर बांधिली व त्याला गुण आला. हिजकियाने यशयास विचारिले की तिसऱ्या दिवशी परमेश्वर मला बरे करील व मी परमेश्वराच्या मंदिरी जाईन याची खूण काय? यशया म्हणाला, परमेश्वराने जे सांगितले ते तो करीलच. याविषयी परमेश्वराकडून ही खूण आहे. शंकुयंत्रावरील छाया 10 अंश पुढे जावी की मागे यावी? हिजकियाने म्हटले, छाया 10 अंश पुढे जावी ही सोपी गोष्ट आहे, तर छाया 10 अंश मागे यावी. यशया संदेष्ट्याने परमेश्वराची प्रार्थना केली आणि आहाजाच्या शंकुयंत्रावर छाया 10 अंश उतरली होती
तेवढी त्याने मागे आणली. त्यावेळेस बाबेलचा राजा बलदानाचा पुत्र बरोदक बलदान याने हिजकियाला पत्र व नजराणा पाठविला, कारण तो आजारी असल्याचे त्याने ऐकले होते. तेव्हा हिजकियाने जासुदांचे ऐकून आपले सर्व भांडार त्यास दाखविले. आपले रुपे, सोने, सुगंधी द्रव्ये, उत्तम तेल, सर्व शस्त्रागार व त्याच्या भांडारात होते नव्हते ते सर्व त्याने दाखविले. हिजकियाने दाखविले नाही असे त्याच्या घरात व राज्यात काही नव्हते. मग यशया संदेष्ट्याने हिजकिया राजाकडे येऊन विचारले, ते मनुष्य काय म्हणाले व ते कोठून आले? हिजकियाने उत्तर दिले, ते दूर देशाहून मजकडे आले. मग त्याने विचारिले, त्यांनी तुझ्या घरात काय काय पाहिले? हिजकिया म्हणाला, माझ्या घरातले सर्व काही त्यांनी पाहिले. माझ्या भांडागारातले मी त्यांना दाखविले नाही असे काहीच नाही. तेव्हा यशया हिजकियाला म्हणाला, परमेश्वराचे वचन ऐक. पहा, असे दिवस येत आहेत की तुझ्या घरात जे काही आहे व तुझ्या वाडवडिलांनी जे आजवर साठवून ठेविले आहे ते सर्व बाबेलास घेऊन जातील, काही शिल्लक राहणार नाही, असे परमेश्वर म्हणतो. तुझपासून होणारे तुझ्या पोटचे पुत्र यास ते नेतील व ते बाबेलच्या राजवाड्यात खोजे होऊन राहतील. तेव्हा हिजकिया यशयाला म्हणाला, आपण सांगितलेले परमेश्वराचे वचन यथायोग्य आहे. तो आणखी म्हणाला, माझ्या कारकिर्दीत तरी शांतता व स्थिरता ही राहणार ना? हिजकियाची बाकीची कृत्ये, त्याचा सर्व पराक्रम, त्याने तळे व नळ बांधून नगरात पाणी आणले, या सर्वांचे वर्णन यहुदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? हिजकिया आपल्या पितरांजवळ जाऊन निजला व त्याच्या जागी त्याचा पुत्र मनश्शे राजा झाला.